प्रश्न माहिती आहे वर्गमुळात x छेद 169 बरोबर 18/13 तर x बरोबर किती? आता इथे आपल्याला x ची किंमत काढायची. तर इथे बघा वर्गमुळात x छेद 169 येते. सुरुवातीला काय करून घे या दोघांनाही सेपरेट करून घ्यायचंय. ठीक आहे, नियमानुसार दोघांनाही वर्गमूळ मिळेल. इथे बघा वर्गमुळात x आणि छेदामध्ये वर्गमुळात 169 बरोबर 18/13. ठीक आहे, वर्गमुळात 169 म्हणजेच काय? जर याचं वर्गमूळ जर घेतलं 169 तर त्याचं उत्तर मिळतं तुम्हाला 13. इथे काय मिळेल? वर्गमुळात x छेदामध्ये 13 इकडे काय असणार आहे 18/13. ओके, तर नियमाने आता 13ला तिकडे घेऊन जाऊ आपण उजव्या साईडला. म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला वर्गमुळात x बरोबर 18 गुणेला हे 13 इथे येतील गुणाकारात आणि छेदामध्ये 13. ठीक आहे, तर इथे बघा हे 13 या 13 सोबत कॅन्सल होणार आणि शेवटी काय मिळते आपल्याला वर्गमुळात x बरोबर 18. तर आता काय करायचंय हे वर्गमूळ काढून घ्यायचंय. म्हणजे यासाठी काय करावं लागेल दोन्ही बाजूंचं वर्ग घेऊ. ठीक आहे, तर वर्ग जर घेतला तर हे वर्गमूळ निघून जाणार. इथे मिळेल x आणि 18चा वर्ग मिळेल 324. तर x ची व्हॅल्यू मिळाली 324.